राजकुमार गोपाळ पाटील साखेगाव बोलत आहे। हा उत्सव वसंत पंचमीच्या दिवशी आमच्या कुलदेवतेच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आहे। 5 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झालेली आहे। इथे स्वयंभू माता प्रगट झालेली आहे। त्यामुळे दरवर्षी वसंत पंचमीला माघ महिन्यातील वसंत पंचमी या तिथीला पालखी सोहळा साजरा केला जातो। हा संपूर्ण वराळे परिवार आणि गाव पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला जातो। या कार्यक्रमामध्ये 9 कन्यांना भोजन आणि 1 सुवासिनी मातेला भोजन दिले जाते। त्यांचं पूर्ण शृंगारासहित त्यांचा सत्कार करून त्यांना भोजन दिलं जाते। नूतन संजय पाटील, राहणार साकेगाव, हल्ली मुक्काम कल्याण। आम्ही वराडे पाटील आहोत आणि आमच्या सर्व वराडे पाटील परिवारातर्फे स्वयंभू असलेल्या निमजाई माता यांच्या मंदिरामध्ये गेल्या 5 वर्षांपासून पालखी सोहळा आयोजित केला जातो आणि त्या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सर्व वराडे पाटील परिवार एकत्र येत असतात आणि सहभोजन, त्याचप्रमाणे 9 कन्यांना सुद्धा भोजन दिले जाते आणि 1 सवाष्ण सुद्धा त्याबरोबर पूजली जाते। आणि ह्या सगळ्या सोहळ्यासाठी सगळे वराडे पाटील परिवार एकत्र येतात आणि निमजाई मातेचा हा जो सोहळा आहे तो आनंदाने साजरा करत असतात। गावामध्ये 9 सवाष्ण या डोक्यावर कलश घेऊन कलश यात्रासुद्धा काढली जाते आणि पालखीसुद्धा काढली जाते। या पालखी सोहळ्यासाठी आणि कलश यात्रेसाठी सर्व वराडे परिवार एकत्र येत असतो। वेगवेगळ्या ठिकाणाहून जे नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत ते सर्व परिवार एकत्र येत असतात आणि साकेगाव येथे भेटत असतात आणि हा सोहळा वसंत पंचमीला दरवर्षी साजरा केला जातो।